नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सिद्धेश्वर वडगाव या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आरोग्य वर्धिनी उपकेंद्र वडगाव सिद्धेश्वर या ठिकाणी डिलिव्हरीचं काम केलं जातं आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं डिलिव्हरीचं काम केलं जातं आहे, अशा पद्धतीचं गावकऱ्यांचं मत आहे। खरं म्हणलं तर एकही माणूस विरोधात बोलला नाही। या विषयावर मी सौ लकडे मॅडम यांना विचारणा केली, आपण बोला, आपण मुलाखत द्या, नेमकं या कार्यालयामध्ये काय कमतरता आहे हे त्यांना विचारलं। त्यांनी वरिष्ठाला फोन केला। वरिष्ठांनी आपल्याला बोलता येणार नाही, मुलाखत देता येणार नाही असं वरिष्ठांनी त्यांना सांगितलं, असं त्यांचं मत आहे। आणि म्हणून त्यांनी मी काय बोलू शकणार नाही, वरिष्ठांना मी फोन केला होता आणि म्हणून मी बोलणार नाही असं त्यांनी सांगितलं। पण खऱ्या अर्थानं या कार्यालयाच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न गंभीर होता। या ठिकाणी एक बोर आहे असं सांगितलं जातं आहे। हे बोर चालू आहे का साहेब? हे बोर चालू आहे, पण या पावसाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये या बोरचं पाणी आटलं होतं आणि बोरचं पाणी आटल्यामुळं तारांबळ झाली असंही त्यांनी सांगितलं आहे। पण खऱ्या अर्थाने विरोधकाचं मत आहे की या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आणि पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे डिलिव्हरीच्या महिलांना त्रास होतो, पाण्याच्या अडचणी आहेत असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। आणि गावकऱ्यांचं मत आहे पाणी सोडून बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी इथून चांगल्या मिळतात। लकडे मॅडम यांच्याविषयी कुणाची तक्रार तर नाही, चांगलं डिलिव्हरी केली जाते आणि कुणाची तक्रार नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे। पण या ठिकाणी पाण्याचा एक प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपण उभारलेलो आहोत या ठिकाणी पेवर ब्लॉक नाहीत, हे सुद्धा सरपंच करून देतो असे म्हणाले, पण या ठिकाणी फक्त मुरूम टाकलेला आहे। या ठिकाणी बहुतेक स्लॅब पडलेला आहे आणि इथं सिमेंटचे पोते दिसतात। ही सिमेंटचे पोते या स्लॅबच्या खाली दबून बसलेले आहेत। खऱ्या अर्थाने या सिमेंटच्या पोत्याचं नुकसान झालेलं आहे। कोण जे गुत्तेदार आहे त्यांनी नेमकं काय केलं हे माहीत नाही। आणि संडास बाथरूमचा जो प्रश्न आहे तो संडास बाथरूमसुद्धा या ठिकाणी आतमध्ये आहे असं कळतं आहे। पण या नवीन बिल्डिंगच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला सगळ्या फॅसिलिटी आहेत, बोर्ड काय इथं दिसत नाही, नवीन बोर्ड इथं तयार केला आहे असं कळतं आहे। अजून या ठिकाणी ज्या सरकारच्या योजना पाहिजेत त्या योजना नाहीत। हे भिंत जे आहे भिंतीला कलर नाही, दर्शनी भागामध्ये या ठिकाणी बोर्ड लावावा लागतो, पण बोर्ड काय लावलेला दिसत नाही, पण तयार केला आहे, लवकरात लवकर हा बोर्ड लावला जाईल अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे। तर एकंदरीत या आरोग्य वर्धिनी उपकेंद्र वडगाव या ठिकाणचं वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे। ते पलीकडलं संडास बाथरूम आहे का मागे आहे का आतमध्ये? संडास बाथरूमची वगैरे सोय आहे असं कळतं आहे। हे का बंद आहे का? बर 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 हे जुनं संडास बाथरूम आहे आणि हे जुनं संडास बाथरूम आता बंद अवस्थेत आहे। आणि हे संडास बाथरूम आता बंद अवस्था आणि नवीन आतमध्ये या बिल्डिंगमध्ये संडास बाथरूम आहे, सगळ्या सुखसोयी आहेत असं येथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे। तर हे एकंदरीत परिस्थिती वडगावमध्ये आहे। आणि सौ लकडे मॅडम या ठिकाणी
कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहेत आणि मुक्कामी राहून डिलिव्हरीचं काम करतात. यांच्याविषयी गावकऱ्यांचं मत चांगलं आहे. पण सरकारी अधिकारी यांनी या उपकेंद्रामध्ये अजून काय काय कमतरता आहे. तुमच्याकडे मेडिसिन वगैरे सगळ्याचे सगळे मिळतात, मेडिसिन वगैरे चांगल्या पद्धतीने मिळतात. अशा पद्धतीचं कर्मचारी यांनी अगोदरच सांगितलं, पण यांना बोलता येत नाही माईकवर. अशा पद्धतीनं त्यांनी रिक्वेस्ट केली, साहेब आम्हाला बोलता येणार नाही, वरिष्ठाच्या आदेशानुसार आम्हाला बोलता येणार नाही. वरिष्ठांनी जर मुलाखत द्या म्हणले तर निश्चित आम्ही सगळीची सगळी माहिती देऊया, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये वडगावचे सगळेच गावकरी या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र वडगाव यावर समाधानी आहेत काय, का तक्रारी भावी काळात येणार आहेत. मध्यंतरी एक फोन आला होता की या ठिकाणी फॅसिलिटी मिळत नाहीत आणि पाण्याची सोय या ठिकाणी नाही, अशा पद्धतीची तक्रार होती. पाण्याची सोय होईल का, पेवर ब्लॉक होतील का, अजून काय फॅसिलिटी या उपकेंद्रासाठी कमतरता आहे त्याकडं आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी लक्ष देतील का, याकडे आता सर्व जनतेचं लक्ष आहे. मध्यंतरी याच गावामध्ये बोगस डॉक्टर यांच्या विरोधात आपण बातमी केली होती आणि सर्टिफिकेट नसताना डॉक्टर दवाखाना चालू करून काम करत होता. असा दवाखाना या गावामध्ये दुसऱ्याला चालवता येतो का, त्याला कोणाकडून परमिशन घेतलं जाईल, ते परमिशन घेऊनच या दवाखाना गावामध्ये चालवता येईल असं म्हटलं जातं आहे. पण हे सरकारी कार्यालय आहे, या सरकारी कार्यालयाला सर्वच फॅसिलिटी मिळतील का आणि अत्यंत दर्जेदार या वडगावचा दवाखाना भावी काळामध्ये होईल का, याकडेच लक्ष पूर्ण जनतेचं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होतं ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. या गावचे पंचायत समितीचे सभापती आहेत. सभापती महोदय, आपल्या गावाची प्रगती होणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या गावाकडे लक्ष दिलं पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला निवडून दिलं आहे असं गावकऱ्यांचं मत आहे. तर बघूया सभापती या गावाकडे कशा पद्धतीनं पाहतील ते येणाऱ्या काळातच. धन्यवाद वडगावकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धाराशिवकर.